नमस्कार मित्रांनो, आपण पाहिलंच की संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावरती अधिराज्य केले असा दशमेंद्र केसरी बाकासूर मित्रांनो घोटवड्याच्या मैदानात पायाला थोडीशी दुखापत झाली, त्यामुळेच बाकासूर आता मैदानात दिसत नाही. पण लवकरच बाकासूर आता एका मैदानामध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे. कारण मित्रांनो बाकासूरवर उपचार चालू आहेत. चांगलं नेलं होतं, उपचार केला होता आणि आता बाकासूर रिकवर होतोय, चालतोय. म्हणजे बऱ्यापैकी बकासूरमध्ये सुधारणा झाली आहे तब्येतीमध्ये. त्यामुळे बकासूर आणि आता 2 तारखेला 2 मेला भव्य दिवस हिंदकेसरीचं मैदान पार पडतं मित्रांनो. आणि बकासूरनं जे हिंदकेसरी मैदान आहेत ते संपूर्णच मैदान गाजवले आहेत आणि आपल्या नावावर केले आहेत. असाच जर मित्रांनो संपूर्ण म्हणजे पूर्ण रिकवर झाला तर या हिंदकेसरी मैदान बकासूर 100% आपल्याला दिसणार आहे. बकासूर येणं म्हटल्यावर चर्चा असते पायऱ्याची, तर बाकासोबत नक्की पायऱ्या कोण असेल हा देखील प्रश्न पडला. तर मित्रांनो राहुलभाई पाटील यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की मथुरा आणि बाकासूर हा पायरा 100% सज्ज झाला या हिंदकेसरी मैदानासाठी. आणि जरी बाकासूरसोबत मथुरा नसेल तर पायरा नक्की कोण असेल, तर मित्रांनो महाराष्ट्राची जेवण जोडी बडी मैया छोटी मैया ती जोडी आपल्याला 100% दिसू शकते. ती म्हणजे घोटकरांचा छोटा सर्जा आणि बाकासूर. आणि जरी बाकासूरसोबत सर्जा जरी नसला तर असं चिक्या. हो मित्रांनो, बाकासूरसोबत या हिंदकेसरी मैदानामध्ये या तिन्हीपैकी जी एक जोडी 100% आपल्याला दिसेल ती म्हणजे बाकासूर आणि मथुर, किंवा बाकासूर आणि सर्जा, घोटकरांचा सर्जा, किंवा बाकासूर आणि चिक्या. तर मित्रांनो संपूर्णच जे बाकासूर प्रेमी असतील त्यांना एकच इच्छा असते की बाकासूरसोबत एक टॉपचा पायरा असावा. तर मित्रांनो तुमचं वैयक्तिक मत काय आहे? बाकासूरसोबत कोण दिसायला हवा किंवा कोण दिसेल कमेंट करून नक्की सांगा. बाकासूर देवाकडे एकच प्रार्थना करूया की बाकासूर लवकर बरा हो आणि या हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज होईल. चाच मग भेटेल पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये.